अगं त्याच्यात सोन्याची अंगठी टाकत असते, सोन्याने ओवाळत असते भावाला. हे घे. कुठे गेला तू सागर? ए सागर, येणार आहे लवकर, वेळ होत आहे ना. हो नाही येणार आहे दादा लवकर. अरे वा, झाली वाटते तयारी. हा मग हे घे रुमाल घ्या आधी. मान कशाला हलवत दिव्या बरोबर. अरे खा. आता बोल, तुला काय पाहिजे? दादा, लहानपणी मला वाटत होतं की रक्षाबंधन म्हणजे फक्त भावानं बहिणीचं रक्षण करायचं, पण आता मोठं झाल्यावर समजते रे की त्या माया फक्त रक्षण नाही केलं तर माया धैर्य वाढवलं. माया स्वप्नपूर्तीसाठी तू उभा राहिला आणि गरज पडली तेव्हा बाबासारखा मला आधारी दिला. राखीचं वचन म्हणजे नुसतं भावाने बहिणीचं रक्षण करावं एवढंच नसते. ते वचन त्याही पेक्षा खूप मोठं आहे. जेव्हा जेव्हा बहीण चुकते ना, तेव्हा भावाने तिला योग्य मार्गदर्शन द्यावं. आयुष्याच्या उन्हाळ्यात भावाने बहिणीला शीतल छाया द्यावी, हिवाळ्यात मायेची ऊब आणि पावसाळ्यात बापासारखं छत बनावं. जेव्हा जेव्हा बहिणीला भावाची गरज असते, बहीण संकटात असते, दुःखात असते, तेव्हा तेव्हा भावाने तिला खंबीरपणे पाठिंबा द्यावा, तिची साथ द्यावी, तिला एकटं कधीच पडू देऊ नये. दादा, मला फक्त आज एकच गिफ्ट दे, मला आयुष्यभर अशीच साथ दे दादा. हो सई, माझं वचन आहे, मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. आणि तुझं गिफ्ट पण आहे, ही डायरी. ही यावर तुझी सगळी स्वप्न लिही. ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी एकटीची नसेल. आपण दोघं मिळून तुझे स्वप्न पूर्ण करू. हे घे. या डायरीत फक्त माझी स्वप्न नाही तर तुझीही स्वप्न लिही आणि आपण दोघे मिळून ती स्वप्न पूर्ण करू दादा. वा बेटा, मला तुमच्या दोघांचाही अभिमान आहे. असेच बहीण भाऊ तुम्ही एकमेकाला साथ देत राहा. अरे बस 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 बस, चल आई बाबाच्या पाया लागू. आशीर्वाद आहे बेटा माझा. देव प्रत्येक मुलीला असाच भाऊ देव आणि प्रत्येक भावाला अशीच समजदार बहीण मिळो.